चला पंच सामना चालू करून घ्या. हॅलो हॅलो. दुसरा होणारा सामना पृथ्वीराज दादा खुटवर चॅलेंजर्स विरुद्ध आयडियल कम्प्युटर 11. तिसरा होणारा सामना प्रवीण दादा हरपळे टायटन्स विरुद्ध स्वप्नील बाळा गव्हाणे योद्धाज. चौथा होणारा सामना नवनाथ तात्या कामटे फायटर्स विरुद्ध पृथ्वीराज दादा खुटवड चॅलेंजर्स. पाचवा होणारा सामना हेमंत शेठ झेंडे वॉरियर्स विरुद्ध गणेश शेठ बाडळे टायगर्स. सहावा होणारा सामना बाप्पू शेठ काळे सनरायझर्स विरुद्ध हरपळे पाटील सुपर किंग्स. प्रथम षटक घेऊन आलाय तो ओमकार. बघूया ओमकार आपल्या संघासाठी काय करतोय ते. आणि त्यांचा सामना करण्यासाठी आलेले आहेत बबलू तात्या. बघूया काय करतात. गजेंद्र परदेशी पहिला टोलवलेला चेंडू आणि सीमापार षटकार. उत्कृष्ट असा फटका मारलेला आहे या ओमकार यांना. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलेला आहे. बघूया ओमकार काय करतोय ते. दुसरा चेंडू आणि अपील केलेली आहे इथे. पंचांनी आउट दिलेला आहे. बाळासाहेब पिंटू तात्या हरपळे यांना जबरदस्त धक्का बसलेला आहे पहिलाच. त्यांची जागा भरून घेण्यासाठी आलेला आहे तुषार भाऊ मोरे घानाघाती फलंदाज. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो. उत्कृष्ट असं गोलंदाजीचे प्रदर्शन करत आहे तो ओमकार. बघूया तुषार दादा मोरे काय करतात आपल्या संघासाठी ते. कर्णधार पप्पू वारे फिल्डिंग लावताना. चला पुढील चेंडू. बघूया तुषार दादा काय करतात ते. पुढील टाकलेला चेंडू निर्धाव असा चेंडू. ओंकार यांचं उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन. पुढील चेंडू पुन्हा एकदा चकवलेला आहे तुषार दादांना. ओंकार यांचं उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन. बघूया तुषार दादा काय करतात ते. ओंकार यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चकवलंय तुषार दादांना. तुषार भाऊला काही चेंडू समजेना आणि पुन्हा एकदा प्रहार केलेला पण क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेला नाही. यावर एक धाव पूर्ण. एक षटक समाप्ती नंतर संघाची धाव संख्या झालेली आहे 7. 1 बाद 7 धावा. बाळासाहेब पिंटू तात्या हरपळे टायटन्स यांची धाव संख्या झालेली आहे 7. पंच सामना चालू करून घ्या पटकन. बाळासाहेब पिंटू तात्या हरपळे लायन्स यांचे मेंटॉर असलेले आकाश मकसरे आता आपल्या टीमला काय मार्गदर्शन करतात. पुढील षटक घेऊन आलाय तो जगदीश परदेशी. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय. त्यांचा सामना करेल ते तुषार भाऊ मोरे. बघूया काय होतंय ते.
पहिला चेंडू चकवलेला आहे. तुषार भाऊ यांना काही समजलेला नाहीये. जगदीश यांची उत्कृष्ट असं गोलंदाजी. पुढील चेंडू निर्धाव असा चेंडू. झेलबाद. तुषारा झेलबाद. त्याचा कॅच घेतला सूरज साठे. जॉन मॅकडॉन. तुषार यांची जागा पण म्हणत आला तो राज. जगदीशचा सामना करेल तो राज. पुढील चेंडू आणि निर्धाव असा चेंडू. वाईट चेंडू. पंच लवकर सांगत जा. पंच लगेच सांगायचं लगेच. लेग बाय डॉट. पुढील चेंडू आणि निर्धाव असा चेंडू. अजून एक चेंडू शिल्लक आणि टोलला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 10 रन. 2 विकेट. ठीक आहे. दोन षटकानंतर संघाची धावसंख्या 10 रन. बॅट आलेली आहे गिरीश. बॅट लागा संत बघ. आकाश माकासरे. गिरीश आणि वाईट चेंडू. पंच इकडे बघायचं ना वाईट द्यायचं. तिकडनं का वाईट देऊ. टोलला चेंडू. एक धाव पूर्ण आणि नो बॉल. या चेंडूवर फ्रीड राहील. दोन ओव्हर 10 रन झाले ते आणि निर्धावाचा चेंडू. निर्धावाचा चेंडू. खेळाडूला कोणत्याही प्रकारे बॉल समजत नाहीये आणि टोलला चेंडू. यावरती एक धाव पूर्ण. घानाघाती फलंदाज गिरीश आणि निर्धाव असा चेंडू.
पंच. षटकार. तुफानी असा फलंदाज गिरीश जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत असेच फटके आपल्याला पाहायला मिळतील. कौन बबलू साठे, नेपाळी बबलू साठे आणि झेलबाद. गिरीश हा झेलबाद झालेला. संघ हा अडचणीत. बघूया संघाला आता कोण वर नेऊन ठेवतय. अजूनही बबलू जाते आहे. आउट झालाय. अरे 2 लिफ्टी आउट झाले त्यामुळे थोडस वातावरण अत्यंत शांत. संघाचे कर्णधार अथर्व गव्हाणे खेळण्यासाठी आलेले आहे. ओमकार आपने कुठे दिसत नाहीये. हाय आहे चालत आला इकडं. अरे वाह, कौन सा कॉलगेट आप इस्तेमाल करते हैं? आले आपके दांत दिख रहे. हा बोला पंच. स्कोर का 20 रन झालेले आहेत 3 षटकानंतर आणि 3 विकेट. संघाचं 4थं षटक घेऊन आलाय तो पप्पू वारे. चेरफा चांगल्या पद्धतीने चाललेला आहे आणि आउट. राज यांची जागा भरून काढायला तुफानी फलंदाज हर्षवर्धन मेमाने. हिट विकेट आहे. डायरेक्ट स्टंप बॅटवर आणि बॅट स्टंपाव. काल ज्यांनी कॅच झेलून 100 रुपये जिंकले तो आलाय. आज भी 4-5 कॅच झेल 500 घे. तुला 250 मला 250. हा कोण म्हणा का हो बाबा दाजी तुम्ही काल कॅच मग 250 म्हणले आम्ही वाटून करतो. तुला काय राग आला एवढा? बाबल्याचा हिस्सा आहे 50-50 रुपये. पुढील चेंडू आणि चकलेले तुफानी गोलंदाजी पप्पू यांची. षटकार. पुढील होणारा सामना पृथ्वीराज दादा कुटवड चॅलेंजर्स आयडल गेम आणि गचाळ क्षेत्ररक्षण यावरती 1 धाव म्हणजे आताच्या 2 धावा. आणि बघूया आता हर्षवर्धन काय करतोय. आणि टोलला चेंडू सुंदर असा चौकार. रन हे ओव्हर संपलं सांगितलं रवी. पंच टायमिंग आहे त्यांना सांगा.
पानी बाबू आया है, आइए. याच्यावरती 1 रन काढला, 1 धाव पूर्ण. प्रसाद पवार यांना पर्पल कॅप द्या. चार षटकानंतर संघाची धावसंख्या 33, 4 विकेट. हर्षवर्धन खेळतो तो 5 बॉल मध्ये 13 धावा. बघूया आता शेवटच्या ओव्हरवर किती स्कोर जमवतोय. गौरव पवार, आपण कुठं असाल तर आपण माईक संपर्क साधा. आणि ओमकार कांबळे, टॉच उडवायचा आहे बाळा. ही इनिंग संपल्यावर आपण 2 मिनिटांमध्ये द्यायचंय. संघाचं शेवटचं षटक घेऊन आलाय तो पप्पूचा भाऊ विकी वारे. चला सामन्याला सुरुवात. आणि निर्धाव असा चेंडू. आणि चौकार. तुपाने असा हा फलंदाज आहे हर्षवर्धन. चकलेले कोणत्याच प्रकारे आपल्याला बॉल समजलेला नाहीये. आणि षटकार. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू आणि चौकार. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. या चेंडूवर काय होते बघूया. आणि रन आउट. 5 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 47. जिंकण्यासाठी 48 धावांचं लक्ष्य. नवीन बॉल द्या रवी तोरगडे. सात वाजून 49 मिनिट झालेले आहेत आणि 7 वाजून 51 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल याची नोंद घ्यायची आहे. ओंकार काम तो सोडवण्यासाठी आपण जर 1 मिनिटामध्ये नाही आला तर 2 रनाची पेनल्टी आपल्याला दिली जाईल.
2 मिनिटं दिलेले दादा, 2 मिनिटात तुम्ही फिल्डिंग लावा, नाही आले तर त्यांना जाईल पेनल्टी. तुम्ही असं काय लोड घेऊ नका. दोनही फलंदाज आतमध्ये आले आहेत, पप्पू आणि बबलू साठे. चला पंच सामन्यास सुरुवात करा. टायमिंग झालेला आहे. आणि या चेंडूवर चौकार. सूरज साठे यांच्या बॅट मधनं पहिल्या चेंडूवर चौकार. जॉन मनेकडॉन आणि पंच दोघ एकत्र या आणि काय असेल तो निर्णय तुम्ही तिकडे कळवा. रिव्ह्यू नाहीये, पंच तुम्ही निर्णय घ्या आणि जो निर्णय असेल तो देऊन टाका. कट आउटला रिव्ह्यू नाहीये, वाईडला आहे. आयडियल कॅम्प्युटरनी टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलेला. पुढील चेंडू सामना करेल तो सूरज. आणि षटकार, रिव्हर्सिप षटकार. निर्धावाचा चेंडू. पुढील चेंडू आणि रिव्हर्सिप षटकार. तुफानी खेळी, बबलू साठे यांची तुफानी खेळी आपल्या खेळाच्या जोरावर संघाला विजय मिळवून देईल.
पुढील चेंडू नो बॉल फ्री हिट या चेंडूवर फ्री ट्रायल कोणती धाव नाही एक षटकानंतर संघाची धाव संख्या झाली 17 संघाचं दुसरं षटक घेऊन आला तो गिरीश आणि तुफानी फलंदाज प्रसाद उर्फ पप्पू ही इनिंग संपल्यावर 2 मिनिटांमध्ये आपण दुसऱ्या संघाने आज जायचं याची नोंद घ्यायची पुढील चेंडू आणि तुफानी फलंदाज षटकार 6 धावा षटकार पप्पू हा तुफानी फलंदाजी करताना पुढील चेंडू आणि टोलला चेंडू 1 धाव पूर्ण दुसरा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण 2 धावा पुढील चेंडू आणि तुफानी षटकार पुढील चेंडू पुढील चेंडू आणि चौकार वीस चेंडू 13 धावा करायचे अजून आणि काहीच नाहीये पंच 1 धाव काढली ना पडून 1 धाव पुढील चेंडू पुढील चेंडू आणि हा षटकार त्याने कॅच झाला दाजीनी बबलू साठे तुझ्या दाजीनी कॅच झाला 100 रुपये परत 50 तुला 50 दाजीला तरी 100 द्या या इकडे या बबलूच्या दाजी इकडे या 100 घेऊन जा आपलं बक्षीस बबलूला 25 द्या आणि तुम्हाला 75 ठेवा पुढील चेंडू संघाचं 18 चेंडू फक्त आणि फक्त 6 धावा आणि षटकार चौकार काय पंच काय तिकडं चौकार आहे चौकार अजून 2 धावा बनवायचे थांबा
पुढील चेंडू अजूनही 2 धावांचं लक्ष्य. पंच सामना चालू करा. जाळला पुढील चेंडू आणि षटकार. आवी तो बॉल आणि बाळा पाहिलं जा. आयडल कॅम्प्युटर आपल्याला विनंती आहे की हा संघ बाहेर आल्यानंतर आपण 2च मिनिटांमध्ये क्षेत्ररक्षण लावायचं आहे, याची नोंद घ्यायची आहे.